जय महाराष्ट्र। या ठिकाणी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि विधान परिषद सदस्य यांचा सन्मान। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने जनसन्मान मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांचंही जोरदार भाषण झालं, पण या भाषणावेळीचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय। या भाषणात छगन भुजबळ यांनी आवर्जून आरक्षणाचा विषय काढला। या आरक्षणाच्या विषयात छगन भुजबळ यांना शरद पवार यांना लक्ष करायचं होतं। त्यानुसार त्यांनी 2 दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर घडलेल्या आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा सांगितला। त्यांनी सांगितलं की या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांना देखील बोलवलं होतं। मी स्वतःही विजय वडेट्टीवार तसेच जितेंद्र आव्हाड यांनाही सांगितलं होतं। तुम्ही या म्हणून सांगताना जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलताना शरद पवार यांनाही बोलवा असं सांगितलं होतं, कारण मंडल आयोगाच्या वेळी शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता। त्यामुळे शरद पवार यांचे आभारही त्यावेळी मानले होते। आता एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांना बोलवलं होतं। सारे जण येणार होते, परंतु अचानक बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला, असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले। आणि तोपर्यंत बाजूला असलेल्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। ही घोषणाबाजी वाढली आणि या घोषणाबाजीतच छगन भुजबळ यांनी भाषण संपवलं। सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे, आपण हा सन्मान करायचा। राज्यसभा खासदार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.